मध्ये बऱ्याच कॉलेजला लेक्चर होतो आणि त्यानंतर जेव्हा मी स्टडी केला मुलांचा आणि मला समजलं की मुलांची मानसिकता कशी चेंज होते. 12th स्टँडर्ड इज अ टर्निंग पॉईंट ऑफ युअर लाईफ. प्रत्येक आपल्याला टीचर्स गाईड करतात किंवा आपले मम्मी डॅडी पॅरेंट्स आपल्याला गाईड करतात. त्यांच्या तोंडून एकच शब्द निघत असतो की 12वीचं वर्ष म्हणजे आपलं टर्निंग पॉईंट असतं. टर्निंग पॉईंट म्हणजे काय? टर्निंग पॉईंट म्हणजे ह्या वर्षी जेवढे काही एफर्ट्स घेतात तुम्ही त्या एफर्ट्स वरती पुढचं आयुष्य तुमचं अवलंबून असतं. बरोबर? तर ते एफर्ट्स राईट टाइमला राईट डिसिजन घ्यावं त्याला टर्निंग पॉईंट असं संबोधलं जातं. राईट टाइमला राईट डिसिजन. बरोबर? 12वी नंतर आपल्यासाठी बरेच ऑप्शन्स ओपन असतात. ते ऑप्शन्स आज ही जी संधी मला दिली आहे पाटील सरांनी त्या संधीचा पूर्ण तुम्ही लाभ घ्यावा. बरोबर? यू शुड युटिलाइज दिस ऑपॉर्च्युनिटी इन अ गुड मॅनर. चांगल्या पद्धतीने बघा. आज मार्केटमध्ये ह्या सर्व काही गोष्टी असतात. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आपण बघतो. बऱ्याच काही गोष्टी आपण सॉल्व्ह करतो हिप्नॉटिझमच्या माध्यमातून. फक्त तुम्ही ह्याच गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करा. तुमची मेमरी पॉवर कशी इन्क्रीज करू शकतो ह्या पुढच्या तासामध्ये आपल्याला काय करायचं? स्वसंवाद जे काही मी शिकवणार आहे तुम्हाला ते आत्मसात करायचं. म्हणजे तुमचं विलिंगनेस तेवढं पाहिजे की मला 12वी नंतर आजकाल सर्व मॅच्युअर्ड आहे. ह्या वयामध्ये मुलं मॅच्युअर्ड असतात. समजतं आपले पॅरेंट्स आपल्यासाठी किती एफर्ट्स घेतात, आपले टीचर्स आपल्यासाठी किती एफर्ट्स घेतात. इक्वली तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तेवढीच असते. जेवढी त्यांची इच्छा असते तुमच्याकडे तेवढीच ते अपेक्षा ठेवतात. पण तेवढंच आपल्याला प्रूव्ह करायचं असतं. ते कसं होतं? बरोबर? त्यासाठी टेस्ट असतात. आज आपण बघतो बरेचसे सक्सेसफुल मुलं जे काही 12th मध्ये जो काही रिझल्ट पर्सेंटेज जे काही वाढलंय पहिले एवढं नव्हतं. आता ह्यूज आहे. 99 point something, that is what I have seen the result, right? And how it is possible? जे काही स्टुडंट असतात त्यांना पण आपल्यासारखेच सेम ब्रेन स्ट्रक्चर. तुमचं ब्रेन तुम्हाला बघायचं आहे एक ऍक्टिव्हिटी बघा. असं करा. दोन्ही हात असे ठेवा. सरळ समोर. दिसलं तुमचं ब्रेन? सायन्सचे स्टुडंट आहे. दिसलं? वा वा वा. किती गोड वाटतंय. मस्त वाटतंय. बघा आपले मुलं शिकतात ब्रेन कुठे आहे. राजा ब्रेन हे असं समोर आहे. लेफ्ट कोणता आहे? हा चुकला ना. लेफ्ट कोणता आहे? आणि माझा लेफ्ट. बघा हे हिप्नॉटिझम शास्त्र आहे. हे हिप्नॉटिझम शास्त्र आहे. त्यात आपल्याला काय घ्यायचंय? मेमरी रिलेटेड गोष्टी आज शिकायच्या. देर आर लॉट ऑफ टॉपिक्स. बरोबर? पण आपण मेमरी रिलेटेड टॉपिक्स बघू. का? कारण जर मेमरी पॉवर शार्प असेल तर तुमचं नॉलेज चांगलं